दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेस मनसेचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत दोन्ही पक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एमजी रोडवरून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी मनसेचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान काही वेळ रास्ता रोको करण्यात आला. मोदी हटाव देश बचाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन, काँग्रेस मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी. मनसेकडून काही काळ रास्ता रोको, मोदी व धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण. लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा जे दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, जे विद्यार्थ्यांवरती त्यांच्यावरती जो काही लाठीचार्ज झाला, या लाठीचार्जच्या विरोधामध्ये आज आम्ही इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत. जे उद्याचे भविष्य आहे, जे विद्यार्थी आहे, त्यांना हे लोक गुंड म्हणतात, त्यांना मारतात. अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही धर्मेंद्र जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. नरेंद्र मोदीचा आम्ही राजीनामा मागत आहोत. आणि जे गुंड स्वरूपामध्ये जो काही आपला गृहमंत्री आहे अमित शाह, त्यांचा सुद्धा आम्ही राजीनामा मागत आहोत. म्हणजे तुम्ही बघा की धर्मेंद्र प्रधान जे आहे त्यांची मुलगी फॉरेन मध्ये शिकते, तिचा खर्च अर्धा आपला भारत देश करतो आहे. म्हणजे 12 वर्ष सत्तेमध्ये राहून सुद्धा यांना एक युनिव्हर्सिटी नाही बनवता आली, एक चांगलं कॉलेज नाही बनवता आलं. यांच्या आमदारांचे पोरं, खासदारांचे पोरं हे फॉरेन मध्ये शिकतात आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती, आपल्या कामगारांच्या पोरांवरती हे लाठीचार्ज करताय. या सगळ्या गोष्टीचा आम्ही आज निषेध करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. काल जे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यास्थळी दिल्ली पोलिसांनी जे लाठीचार्ज केलं होतं, त्या निषेधार्थ आम्ही हे क्रिकेटचं किट घालून आलो आहे. या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर, लहान लहान मुलींवर जे अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. आम्हाला देखील असं वाटतं की आम्ही जे लोकशाही पद्धतीने आता आंदोलन करतोय, आमच्यावर देखील लाठीचार्ज होऊ शकतो. याच्या निषेधार्थ आम्ही क्रिकेटचं किट घालून आलेलो आहोत. पुढे आम्हाला अशी देखील भीती आहे की जर हे सरकार असंच वागत राहिलं किंवा अजून क्रूर झालं तर आम्हाला चिलखत घालायची वेळ येईल. त्यामुळे या सरकारने वेळेत जागी व्हावं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.